एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. समोसा तर तुम्ही खूप वेळा खाल्ला, पण कधी पुरणपोळी समोसा खाल्लाय का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समोसा आणि पुरणपोळीचा असा भन्नाट मेळ तुम्ही कुठेच पाहिला नसेल. तर आता इथे रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका बाउलमध्ये 1 कप मैदा घ्यायचा आहे. मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. नंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 2 चमचे आपल्याला इथे तुपाचं मोहन घालायचं आहे. तर समोशाचं कवर छान खस्ता म्हणजे खुसखुशीत होण्यासाठी मैदा भिजवताना त्यात कडकडीत तुपाचं किंवा तेलाचं मोहन नक्की घाला. त्यामुळं समोसे एकदम खुसखुशीत होतात. तर छान हे आता आपल्याला मोहन चांगलं ह्या पिठाला लावून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे आणि छान असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर समोशाचं पीठ बऱ्याच अंशी घट्ट असायला हवं. म्हणजे गव्हाचं पीठ आपण जे भिजवतो ते थोडं सैल असतं, हे थोडं घट्ट करायचं आहे. आता इथे आपलं पीठ भिजून तयार झालं आहे. तर 10 ते 15 मिनिटाकरिता हे असंच झाकून ठेवायचं आहे. आता 15 मिनिटांनी बघूया. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. आता इथे माझ्याकडं आधीच पुरण तयार होतं. आता हे पुरण आपल्याला म्हणजे समोशात भरायचं पुरण नेहमीपेक्षा थोडे घट्ट आणि कोरडे असावे. जर पुरण जास्त सैल असेल ना तर तळताना ते मऊ पडतात किंवा तेलात फुटू शकतात. त्यामुळं समोशातलं हे पुरण कोरडेच असायला हवं. आता इथे आपल्याला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि असं लांबट आकारात ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता लांबट आकार झाला की यामध्ये आता मधोमध काप द्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला समोसा दुमडून घ्यायचा आहे. पण समोसा दुमडताना म्हणजे फोल्ड करताना त्याच्या कड्यांना पाण्याचा हात नक्की लावायचा आहे आणि व्यवस्थित दाबून पॅक करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 चमचा पुरण घालायचं आहे. तर इथे पुरण तुम्ही थोडं कमी जास्तसुद्धा करू शकता आणि व्यवस्थित आता कढा ह्या बंद करून घ्यायच्यात. आणि जर समोसा नीट बंद झाला नाही तर तेलात पुरण सुटतं, त्यामुळं ही काळजी नक्की घ्या. आता अशाच पद्धतीने आपण सर्व समोसे करून घेऊ. आणि हे समोशात भरायचे पुरण नेहमीपेक्षा थोडे घट्ट आणि कोरडे असावे. जर पुरण जास्त सैल असेल तर समोसा तळताना मऊ पडू शकतो किंवा तेलात फुटू शकतो. त्यामुळे इथे आपल्याला कोरडंच पुरण घ्यायचं आहे. तर आता आपण इथे सगळे समोसे तयार करून घेऊया. तुमच्याकडेही पुरण उरलं तर त्याच पुरणपोळी खायला कंटाळा येतो. मग कधीतरी मुलांसाठी असं वेगळं काहीतरी बनवून दिलं का ते सुद्धा आवडीने खातात आणि त्यांची आवडीने खाण्याचं जी पद्धत पाहून आपल्यालासुद्धा आनंद होतो. त्यामुळं असं वेगळं काहीतरी ट्राय करायला भारी वाटतं. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा. आता इथे आपण समोसे तळून घेऊया. तर इथे मी तेल आधी चांगलं गरम करून घेतलं आहे. नंतर आपल्याला समोसे याच्यामध्ये तळून घ्यायचे. तर समोसे तळताना घ्यायची काळजी, तेल आधी मध्यम गरम करून घ्यायचे. समोसे तेलात सोडल्यावर गॅस मध्यम ते मंद ठेवायचा आहे आणि घाईघाईत तळल्यावर समोसे बाहेरून लाल होतील पण आतून कच्चे आणि मऊ राहतील. तर अशा पद्धतीने सोनेरी रंग झाला की समोसे आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आणि मंद आचेवर तळल्यावर ते जास्त वेळ कुरकुरीत राहतात. तर इथे आपण आता सगळे समोसे तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता रंग पण किती छान आलाय. आता हे गरमागरम समोसे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता खरा ट्विस्ट म्हणजे आता ह्या पुरणपोळी समोशाला देऊया एक शाही ट्विस्ट. हा गरमागरम समोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्यावर घालायची थंडगार मलाईदार रबडी आणि वरून ड्रायफ्रूट्स घालायचे. गरमागरम क्रिस्पी समोसा आणि थंडगार रबडीचे
हे कॉम्बिनेशन म्हणजे अगदी स्वर्गसुख अप्रतिम डिश इथे तयार झाली आहे। तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा आणि बाय बाय।